आधी या. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बस. थँक्यू. कुठून आलात बरं तुम्ही? सर मी जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुका इथून आलो. बरं, तुम्ही जळगाववरून आलेला आहात. ओके. काय वैशिष्ट्य आहे बरं चोपड्याचं? सर चोपड्यामध्ये जर जिओग्राफिकली आपण बघितलं तर सातपुड्याच्या पायथ्याशी असलेला तालुका आहे. त्याचप्रमाणे इथली जी मेजॉरिटी ऑफ पॉप्युलेशन आहे ती ॲग्रिकल्चरवरती डिपेंड आहे. त्यानंतर जर तिथे कल्चरली जर आपण बघितलं कुठली पिकं येतात बरं जळगावमध्ये किंवा चोपड्याच्या आजूबाजूला? पीक कुठलं घेतलं जातं मोठ्या प्रमाणावर? जळगावमध्ये बेसिकली केळीचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. त्याचप्रमाणे कॉटन, ब्लॅक कॉटन सॉइल असल्यामुळे कॉटनचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर. कॉटनला सध्या प्रति क्विंटल किती दर चालू आहे सांगू शकता अंदाजे? सर कॉटनला सध्या जर कमी भाव मिळाला त्यामुळे शेतकऱ्यांना नाराजी येते. 6,000 प्रति क्विंटल भाव चालू होतो. तुम्ही रेंज फॉरेस्ट ऑफिसर या पदावर कार्यरत आहात? येस. ओके. कुठे आहे पोस्टिंग तुमचं आता? माझी पोस्टिंग नाशिक जिल्ह्यामध्ये पेठ तालुका येथे आहे. आंबा नावाची रेंज आहे माझ्या. ओके. मला सांगा, आपण जो चित्त्यांचा प्रोजेक्ट राबवतोय सध्या मोठ्या प्रमाणावर जे आहे, चित्त्यांचा मृत्यू झालेला आहे त्याच्यामध्ये, भारतामध्ये कुनो जर सोडलं तर अशा कुठल्या पोटेन्शियल सँच्युरीज होत्या की जिथं चित्ता राहू शकलं असतं अजून? सर कुनूच्या व्यतिरिक्त आपण नवरादेवी नॅशनल वाईल्ड लाईफ सँच्युरी आहे मध्य प्रदेशमध्ये, ती आता आपण चित्त्यांसाठी डिझिग्नेट केलेली आहे. त्याचप्रमाणे गांधीसागर वाईल्ड लाईफ सँच्युरी, या 2 सँच्युरीज आपण चित्त्यांसाठी डेझिग्नेट केलेल्या आहेत. बरं. ओके. मला सांगा, तुमच्या शर्टचा रंग कुठला आहे बरं? सर पिंक, लाईट पिंक. व्हाईट हाऊस ही जी संज्ञा आहे कुठं वापरली आहे तर प्रामुख्याने जगाचा विचार करता? सर व्हाईट हाऊस हे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं ऑफिशियल रेसिडेन्स आहे, प्लस त्यांचं ऑफिस पण आहे. तुमचं घर ओल्ड शिरपूर रोडला आहे असं इथं नमूद आहे. चोपडा ते शिरपूर किती अंतर आहे? सर 45 किलोमीटर. नक्की? येस. तुमचं कॉलेज कुठलं होतं बीटेक साठी? कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, सीयूटी. बरं. मग तुम्ही युपीएससीचा विचार केला नाहीत का? तुमच्या कॉलेजला ती लेगसी आहे. येस मॅम. मी सिव्हिल सर्व्हिसेसचा अभ्यास करत होतो पासआउट झाल्यानंतर, पण मग 3 ते 4 वर्ष मी अभ्यास केला युपीएससीचा, पण तिकडे यश आलं. मग मी स्टेट्स बाकीच्या पण परीक्षांचा अभ्यास करायला सुरुवात केली. तुमचा ऑप्शन कुठला होता? पॉलिटिकल सायन्स. आजचा काय दिन विशेष आहे? मॅम आज जर आपण बघितलं तर आपल्याला 26 अकराला आपलं कॉन्स्टिट्यूशन ॲडॉप्ट आहे आणि त्याचप्रमाणे 26 अकराला मुंबईत टेररिस्ट अटॅक झाला होता. तर आपल्या 2 वेगवेगळ्या गोष्टींमधला संघर्ष आजच्या दिवशी दिसून येतो. बरं. संविधानामधलं कुठलं कलम किंवा कुठली तरतूद तुम्हाला सगळ्यात जास्त महत्त्वाची वाटते? मला आर्टिकल 21 राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी ही तरतूद सगळ्यात जास्त महत्त्वाची वाटते. कारण मला वाटतं की फ्रीडम इज द बेसिस ऑफ पर्सनल डेव्हलपमेंट. म्हणजे पर्सनल डेव्हलपमेंटसाठी सगळ्यात आधी फ्रीडम महत्त्वाचं आहे. ऑफकोर्स त्याच्यावर रिजनेबल रिस्ट्रिक्शन्स असायला पाहिजेतच. आय एम नॉट टॉकिंग अबाउट ॲब्सोल्यूट फ्रीडम, बट ओके फाईन. मला टेस्ला बद्दल तर माहित असेलच. येस मॅम. काय सांगू शकता टेस्ला बद्दल? टेस्ला हे शास्त्रज्ञ, त्यांना जीनियस म्हटलं जातं. त्यांनी म्हणजे आपण जे इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिट करतो तर ती अल्टरनेटिव्ह, तेव्हा त्या काळात एक डिबेट चालू होता की AC मध्ये ट्रान्समिट करायची की DC मध्ये ट्रान्समिट करायची. तर त्यांनी AC मध्ये ट्रान्समिट करण्याचं प्रपोज केलं होतं आणि सध्या टेस्ला का चर्चेत आहे? टेस्ला चर्चेत येते इलेक्ट्रिक व्हेकलसाठी मेनली. तुम्ही FDCM मध्ये कार्यरत आहात. येस मॅम. FDCM ची काय आवश्यकता पडली? आपल्याकडे ऑलरेडी फॉरेस्ट डिपार्टमेंट आहेच आहे. वेगळं FDCM वेगळं काय करतं? मॅम FDCMचं मेन काम हे आहे की जी मार्केटची टिम्बर डिमांड आहे, म्हणजे FDCMचं काम आहे की इकॉनॉमिकली लो व्हॅल्यू फॉरेस्ट जे ते इकॉनॉमिकली हाय व्हॅल्यू फॉरेस्टमध्ये त्याचं कन्व्हर्जन करायचं. तर मग ज्यामुळे जी टिम्बर डिमांड आहे आपल्या मार्केटची ती कम्प्लीट होईल.
कारण टिम्बर डिमांड कम्प्लीट करणं खूप गरजेचं आहे फॉर द प्रोटेक्शन अँड कन्झर्वेशन ऑफ फॉरेस्ट. कारण जर आपण टिम्बर डिमांड कम्प्लीट नाही केली तर इलिसिट फिलिंग जे ते भरपूर मोठ्या प्रमाणात होऊ शकतं. त्याचप्रमाणे एक सरकार याच्याकडे फॉरेस्टचा सस्टेनेबल यूज करण्यासाठी एक सेपरेट बॉडी पाहिजे. म्हणून मग FDCM ची स्थापना. FDCM चे RFO म्हणून तुम्ही जे काम करता आणि जे रेग्युलर फॉरेस्ट डिपार्टमेंटचे RFO असतात त्यांच्या कामामध्ये काय फरक आहे? मॅम, FDCM मध्ये काम करताना RFOचं जे बेसिक काम आहे ते प्लांटेशन वर्क तिथे मेनली केले जातं आणि ते प्लांटेशन रेस करून त्याच्यापासून मार्केट टिम्बर डिमांड सॅटिस्फाय करून त्यापासून रेव्हेन्यू जनरेशनचं पण काम केलं जातं. आणि या उलट जर आपण डिपार्टमेंटच्या फॉरेस्टमध्ये बघितलं तर RFOचं काम हे आहे की मेनली ते वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन फॉरेस्ट प्रोटेक्शनची कामावरती जास्त भर असतो रादर दॅन फॉरेस्ट युटिलायझेशन. बरं, गोरेवाडा पार्क बद्दल काय सांगाल तुम्ही? गोरेवाडा पार्क हे इंटरनॅशनल झू आहे मॅडम, जे ते ओपन एन्क्लोजर्स निर्माण केले जातात ज्यामुळे. सावित्रीबाई फुलेंचं तुमच्या आयुष्यामध्ये काही कॉन्ट्रीब्युशन आहे असं वाटतं का तुम्हाला? येस मॅम, मला वाटतं की माझी आई फॉर एक्झाम्पल माझी आई शिकू शकली, माझी शिकू शकली ती सावित्रीबाई फुलेंनी जे काम केलं त्यामुळे शिकू शकली. आणि माझ्या आईचे संस्कार माझ्यावरती, तर मला वाटतं त्याचमुळे एज्युकेशनमुळे. ओके, तर तुमच्या एका ॲड्रेसमध्ये लिहिलं आहे की शिरपूर रोडला तुम्ही राहता, बरोबर? शिरपूरचं काय महत्व आहे बरं? शिरपूर पॅटर्न बेसिकली वॉटर कन्झर्वेशन बद्दल बोलतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये 2 ते 3 कंपोनंट्स आहेत, जसे की नाला खोलीकरण, नाला रुंदीकरण त्याच्यामध्ये केलं जातं. त्याचप्रमाणे आर्टिफिशियल ग्राउंड वॉटर रिचार्ज त्याच्यामध्ये केला जातो. कोण होतं बरं ह्याच्या मागे, कोणी हे केलं ते? सर, याच्यामागे जे रिटायर्ड जिओलॉजिस्ट आहेत सुरेश खानापूरकर. हॉबीज काय आहेत तुमच्या? माझी हॉबी बर्ड वॉचिंग ही हॉबी माझी. बर्ड वॉचिंग, बरं. कुठल्या प्रकारचे बर्ड्स बघतात तुम्ही, म्हणजे बघितले आतापर्यंत किंवा काय ऑब्झर्व केलं? सर, बर्ड्स मी बऱ्याच प्रकारचे बर्ड्स बघितले, जसे ग्रासलँड बर्ड्स असतात, तर टेरिटोरियल बर्ड्स असतात. तर मला असं वाटतं की या हॉबीचे आपल्याला बरेच फायदे होतात. आपल्या ऑब्झर्वेशन स्किल्स वाढतात, त्याचप्रमाणे आपला पेशन्स सुद्धा चेक होतो. पण आणि आपण नेचरशी नेहमी कनेक्टेड राहतो. आणि सर, मायग्रेटेड जे बर्ड्स आहेत वेगवेगळ्या देशात नाही येतात, तर कुठून येतात बरं भारतामध्ये? सर, भारतामध्ये बेसिकली सायबेरिया नंतर सेंट्रल एशिया आणि ट्रान्स हिमालय तिकडून. कुठल्या सीझन मध्ये येतात बरं हे बर्ड्स? जनरली बर्ड्सचं मायग्रेशन हे ऑलमोस्ट सगळ्या सीझन मध्ये होतं, पण मेनली विंटर सीझन मध्ये आपल्या इंडियामध्ये बर्ड्स येतात. कारण तिकडे हार्श विंटरला अवॉइड करण्यासाठी ते इकडे येतात. ओके, इंडियामध्ये. तुम्ही RFO म्हणून काम करतात, तुम्ही फॉरेस्ट कव्हर किती आहे इंडियाचा? इंडियाचं फॉरेस्ट कव्हर प्लस ट्री कव्हर मिळून 24.1% आहे. आणि आयडियल तो किती असायला पाहिजे? नॅशनल फॉरेस्ट पॉलिसी 1988 नुसार ते 33% असलं पाहिजे फॉरेस्ट कव्हर. बरं, मग RFO म्हणून हे वाढवण्यासाठी तुम्ही काय करतात? मी तर ॲज RFO फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्रामध्ये काम करतोय. तर त्या एंट्रीचं महत्वाचं कामच हे की प्लांटेशन करणं. पण त्याचबरोबर मला वाटतं की फक्त गव्हर्नमेंट एंटिटीजने प्लांट यासाठी प्रयत्न करून चालणार नाही, तर कम्युनिटी पार्टिसिपेशन पण असलं पाहिजे. आणि त्यासाठी आपण सोशल फॉरेस्ट्री, जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट यासारख्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या आणलेल्या आहेत. तेवढा अवेअरनेस क्रिएट होतोय का सोसायटीमध्ये? येस सर, मला वाटतं की क्लायमेट चेंज जे होते तर त्याच्यामुळे त्याचे जे इम्पॅक्ट लोकांवरती होत आहेत त्याच्यामुळे मला वाटते की लोकांमध्ये अवेअरनेस होते आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट सुद्धा यासाठी प्रयत्न करताना पाहिजे. वाईल्ड अॅनिमल्स आणि ह्युमन्स हा जो कॉन्फ्लिक्ट आहे तर हा अवॉइड करण्यासाठी काय काय करता येऊ शकतं? तर मला असं वाटतं त्यासाठी आपण आधी ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्टचे जे रिझन्स आहेत त्याच्याकडे ते रिझन्स बघितले पाहिजे. तर मला असं वाटतं की जे त्यांचं हॅबिटॅट डिस्ट्रक्शन होत आहे त्याच्यामुळे जे फ्रिंज एरियाज आहेत फॉरेस्ट आणि आपले ह्युमन हॅबिटेशन्स त्याच्यामध्ये फ्रिंज एरियाज जे आहेत तर ते तिथे एन्क्रोचमेंट जास्त होते. त्यामुळे फॉरेस्ट आणि म्हणजे वाईल्ड लाईफ आणि ह्युमन हॅबिटेशन्स यांच्यातलं डिस्टन्स आहे ते कमी झालेलं आहे. पण मला असं वाटतं की त्याच्यावर सोल्युशन म्हणून
आता आपल्याला ह्युमन बिहेवियर चेंज करता येऊ शकतो सर, पण ॲनिमल बिहेवियर चेंज करता येऊ शकतो. तर मला वाटतं की जास्तीत जास्त अवेअरनेस क्रिएट करण्यावर आपण भर दिला पाहिजे, जेणेकरून लोक जे ते प्रिकॉशन्स घेतील. बर्ड वॉचिंग ही तुमची हॉबी आहे. येस. नुकतंच सांगली जिल्ह्याने त्यांचा एक जिल्हा पक्षी जो आहे तर तो डिक्लेअर केला. कुठला आहे बरं? येस. नुकताच सांगली जिल्ह्याने जिल्हा पक्षी जो डिक्लेअर केला तो आहे ओरिएंटल मॅकपॅरॉग. तर तो बांगलादेशचा पण नॅशनल बर्ड आहे. मला सांगा तुमचीच निवड का करायची बरं? सर मला असं वाटतं की माझ्याकडे सिव्हिल सर्व्हिसेससाठी लागणारा जो ॲप्टिट्यूड आहे तो आहे. त्याचप्रमाणे सर मला ॲडमिनिस्ट्रेशनचा काही वर्षांचा अनुभव देखील आहे. म्हणूनच मला वाटतं की माझी निवड करण्यात यावी. चालेल, येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. थँक्यू.